हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आमचं चाललं आहे कोकण ट्रिप, कोकण प्लॅन. इथं आतमध्ये योगेश, इकडं तुषार. खूप बेकारी झाली इथं. आणि आतमध्ये योगेश, मागं पाटील, सनी, दोघांची जोडी दिसतंय का कोणी याच्यात? ओके, हे आमचा कॅमेरामॅन इथं दिसतंय का? आता मी किती तो पुरा काला वगैरे रे, हे टॉर्च किंवा तिरचं बरं हवं. चला आपल्या व्लॉगला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनेलवर. तर मी आपला मित्र MJ. आम्ही आज प्लॅन केला आहे कोकणचा, कोकण ब्लॉगचा. तुम्ही तो ब्लॉग पूर्ण पहा. खूप एन्जॉय पण आहे यामध्ये, या व्हिडिओमध्ये. आपला कोकणचा ब्लॉग. आपल्या शेजारी तुषार, छोटा पाटील, बारीक पाटील, शुभम पाटील, इकडे सनी, शांत सनी, इकडे आपला योगेश. ट्रिपचा करायचं आणि आपले ट्रिपचे मेन संचालक यांच्याशिवाय ट्रिप पुढे जात नाही, गाडी पुढे जात नाही. आणि पुढे गेला सनी आयफोन वाला मेंबर आहे. आम्हाला ह्याच्यासोबत जरा नीट राहावं लागतं त्यासाठी. आमची व्हिडिओ आम्ही या ट्रिपची सुरुवात पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून सुरू केली. नेरळ लोणंद मार्गे आम्ही साताऱ्याला गेलो. काय लागलं? हा कुठं चाललो? व्हिडिओ चालू. आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. हे बघा, इकडे येते का नाही मी आपल्याकडे फिरणार आहे कोकणात. खूप फिरणार आहे कोकणात. खूप एन्जॉय. बघा शुभम आणि पटेल आता साताऱ्यात आलोय. इकडं आपल्याला कोल्हापूर जायचंय. या साईडनी पुढं हायवेने गाडीतले मेंबर चारते ते. साताऱ्यातून आम्ही कोल्हापूरला गेलो. तिथे गेल्यावर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात गेल्यावर तिथल्या स्थानिक लोकांकडून तिथे सकाळी 6 वाजता सुंदर अशी त्यांची आरती होते. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय. कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापाशी आता खूप सुंदर असा त्यांचा हे स्मारक येतं. इकडं इथे सकाळी 6 वाजता एक प्रार्थना असते. तुम्ही पण या इथं प्रार्थना कधी इकडे झाल्यानंतर सकाळी 6ला प्रार्थना असते. मस्त असते प्रार्थना. या तुम्ही बघायला. MJ व्हिडिओ काढतात तिकडं. योगेश सगळेजण 6 वाजता इथं प्रार्थना असते चांगली व्यवस्थित. चला आपण आता पुढे जाऊ. तर आता आपण महालक्ष्मी टेम्पल जवळ आलेलो आहे. सकाळ सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी आरती झाली त्या ठिकाणी. त्या चौकातून आता आपण महालक्ष्मी मंदिराजवळ आलो आहे.
आपली गँग अजून येते मागून. चला. कोल्हापूर नगरीतलं महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठापैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. आता बाहेर आले थोडं दर्शन घेऊन. आता इथून आम्ही राधानगरीवरून कोकणात जाणार आहे मालवणमध्ये. तिथं आपण मालवणमध्ये जाऊन आज स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी सिंधुदुर्ग किल्ला करणार आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातील अंबाबाईचे दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो आदमापूरकडे. आदमापूरमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे देवस्थान आहे. तिथले पण दर्शन घ्या कधी कोकणात जवळ आला तर तुम्ही. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे आदमापूरकडे. असं इथं मस्तपैकी सनराईज झालेला आहे. सूर्योदय दिसत नाही नीट कॅमेऱ्यामध्ये. चला आदमापूर. आता आम्ही आलो आहे श्री सद्गुरू श्री संत बाळूमामा यांचे देवस्थान आदमापूर येथे. त्यांचं इथं कमान आहे या साईडला. इथे आदमापूरमध्ये आम्ही आलो आहे. आत्ता रात्रभर जागा असल्यामुळे अवतार आणि खूप बेकार हाल झालेच गाडीत प्रवास करून. चला आता आपण दर्शन घेऊ समोर त्यांच्या इथं. चांगलं असं जायचं आपल्याला. हे लोकांच्या राज्याचं इथं Camera
हा करतो की मी इथून बाहेर आलो आहे, पलीकडनं आत आलेलो आहे. आतमध्ये फोटो बिटो काढण्यास मनाई आहे. तर बाहेर जाण्याचा मार्ग आहे आपल्याला, पाहू शकतो. आता आत्मापूरच्या बाळमामांचं दर्शन घेतलं आहे. तिथून आत्ता तिथं आतमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते आपल्याला. आपण बाहेरचे व्हिडिओ काढल्यात, आतमधला बाहेरच्या साईडने झूम करून व्हिडिओ काढला आहे. आणि आता आपण तुम्हाला सगळ्यांचा परिचय सांगतो, कोण कोण आहे या ट्रिपमध्ये. हा आपला छोटा पॅकेट शिवम पाटील, छोटा पॅकेट बडा धमाका, एकदम सुतळी पामे बारका, लय तुडतुडी येऊ. आपल्या ट्रिपचे मेन खजिनदार आणि गाडीचे मालक हा आहे आपला सनी. इकडे सनी इकडं आपला आयफोनवाला मेंबर आहे. आता चेहरा दाखवा सगळ्यांना. हा आयफोनवाला माणूस लय मेन माणूस, ह्यासोबत नीट राहावं लागणार आम्हाला अख्खा ट्रेकवर. आणि हा तुषार विधाते, एकदम शांत माणूस, कुठं पण ऍडजस्ट होणार माणूस आहे. टेन्शन नाही आपल्याला या माणसाचं, एकदम मस्त. व्हिडिओमध्ये 3 रोल करणारा हा माणूस, व्हिडिओ काढणारा माणूस, गाडी चालवणारा माणूस, आणि जिथं जिथं मी या ब्लॉगमध्ये जिथं माझ्याकडून काय राहतंय त्याला कव्हर करणारा माणूस, तो व्हिडिओमध्ये कव्हर करतो हा सगळं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा परिचय दिलेला आहे. आता आम्ही इथून निघत आहे, इथून आम्ही निघत आहे आता सध्याला मालवणकडे. आपण आत्ता आंबोली घाट मार्गे मालवणला जात आहे. तिथे देवबागमध्ये आपला स्टे असणार आहे. आणि नेक्स्ट डे आपण सिंधुदुर्ग किल्ला आणि कोकणातले मालवणमधले वॉटर स्पोर्ट एक्सप्लोअर करणार आहे. ते वॉटर स्पोर्ट करणार आहे, त्याची सगळी माहिती तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि नेक्स्ट पार्ट आवर्जून पहा. खूप एन्जॉय आहे त्या पार्टमध्ये पण.